नमस्कार मैत्रिणींनो. कधी असं होतं का सकाळी उठल्यावर वेळच नाही आणि नाश्त्यासाठी काय बनवायचं हा एकच प्रश्न असतो. त्यातून जर मुलाचं टिफिन बनवायचं असेल तर आणखीनच टेन्शन, कारण बनवलेलं खाल्लं पाहिजे, नाहीतर टिफिन तसाच परत येतो. यासाठी मी एक साधी सोपी झटपट रेसिपी घेऊन येत आले आहे. आता यात एक बाउल घेऊ. 1 कप पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स, पांढरे तीळ 2 चमचे, थोडीशी हळद आणि गरम मसाला घालायचा आहे. हाडासाठी कॅल्शियमला तीळ खूप चांगली असते म्हणून तीळ घालायचे आहे. बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर आहे आणि पाणी 1.5 वाटी घालायचे आहे. मीठ घातल्यामुळे सगळे भाज्या मऊ होतात म्हणून अगोदर मीठ घालायचे आहे. गरम मसाला छोटा चमचा घातला आहे. एक छोटंसं गाजर किसून घातलेलं आहे. एक छोटा कांदा बारीक चिरून उभा काप केलेला आहे. टोमॅटोचे पण उभे काप केलेले आहेत. या सर्व भाज्या 1-2 मिनटासाठी यात मिक्स करून ठेवायचं, म्हणजे मिठामुळे भाज्या मऊ पडतात आणि आपला नाश्ता खूप छान बनतो. आता भाज्या मऊ झाल्या आहेत. यात 1 वाटी गव्हाचं पीठ घातले आहे आणि 4 चमचे बेसन पीठ घातले. बेसन पिठामुळे नाश्ता खूप हलका आणि चविष्ट होतो, त्यामुळे बेसन पीठ 4 चमचे घालायचे आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. बॅटर जास्त घट्ट पण करायचे नाही आणि खूप पातळ पण करायचे नाही. अशा पद्धतीचे बॅटर बनले पाहिजे. बॅटर टाकले की ते आपोआपच पसरले पाहिजेत, आपल्याला पसरवायची गरज नाही. अशा पद्धतीने बनले पाहिजे. आता गॅसवर एक पॅन ठेवू. त्यात 2 चमचे तेल लावून घेऊ. आता याला ब्रशने तेल लावून घेतले आहे. गॅस लो मिडियम ठेवायचा आहे, जास्त मोठा ठेवायचा नाही आणि याला हलक्या हाताने पसरून घ्यायचे आहे. याला झाकून शिजवायचे नाही, असे शिजवायचे आहे. एका साईडचा रंग बदलला की मग दुसऱ्या साईडने दोन्ही साईडने गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. आणि कडेनं थोडंसं तेल सोडायचं आहे. वरून पण ब्रशने थोडंसं तेल लावायचं आहे. थोडं तेल लावल्यामुळे नाश्ता खूप छान होतो. आता आपण दुसऱ्या बाजूने पलटून घेऊ. याला पण गोल्डन रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. आता हा आपला नाश्ता पहा किती छान सुरेख दिसतोय आणि हा दोन्ही साईडनं पण व्यवस्थित भाजून झालेला आहे. हा अगदी कमी तेलात झटपट आणि खूप चविष्ट नाश्ता होतो. अशाच प्रकारे सर्व नाश्ते बनवून घ्या. हा नाश्ता खूप सॉफ्ट राहतो दिवसभर. हा नाश्ता चहाबरोबर, चटणी किंवा सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला जर माझे पदार्थ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही नक्की बनवून पहा, खूप आवडेल. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.